तर चाल. काय झालंय का तुला? हा? तुझ्या वाघ पाठीच लागलाय? काय झालं? वाघ पाठीच लागलाय का तुझ्या? काय झालं तर बोल ना पुढं. एवढं पटापट कशा आरती म्हणतोस? मग तू म्हण तोंडात वारा येत नाही मी तुझ्या. याला सांग वारा येत नाही. देवाला नुसता धुपवून काढला, तोंडात शब्द येतोय काय? सकाळी तोंड धुवायला म्हणून जातो तेवढ्यात दारू पिऊन येतो का? तुझ्या पैशाची पित आहे काय होय? हा? तुझ्या पैशाची पित आहे? कोणाच्या पण पैशाची पी, पण 6 महिन्याने एकदा तरी डोलव का? लोकांना बुबूला पिसू देत तुझी. हे तात्या याला सांगून ठेव नाही तर मुरगटून टाकीन. घे. बा
तो मस्तकाच्या ठिकाणी दिले तुझे सद्गुरु पाय मोर्या मोर्या आम्ही वाढताले तुझीच सेवा करू काय न्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुगाल गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उदीर मामा की जय ऐकल्यानंतर तुझंच ऐकलं ये इकडे ये. आम्ही मागण्या मत दिला पुढे बाप्पा बाबा. काय झालेलं आहे तर चाल काय झालं काय तुला हा? तुझ्या वाघ पाठीच लागलाय काय झालं वाघ पाठीच लागलाय का तुझ्या काय झालं तर बोल ना पुढं एवढं पटापट कशा आरती म्हणतोस मग तू म्हण तोंडातनं वारा येत नाही मी तुझ्या. याला सांग वारा येत नाही देवाला नुसता धुपवून काढला तोंडातनं शब्द येतोय काय आम्ही म्हणता म्हणून तुझ्या घरात आरती होता काय याला काय सांग झालं काय का खालवा आलो काय माझीवर म्हणतो आरती म्हणता येत नाही काय झालं तात्या माझ शेवटचं घर हा दोन आरती म्हणतो काय हा शिवरामा हा अरे वा त्या पोराचं शेवटचं घर आज पहिला दिवस गणपतीच्या 2 आरत्यात उरकलं सगळं तू ये आणि पुढे म्हण ना मागणे येऊन पॉपलेटगिरी मला सांगू नको. काय पहिल्या घरापासून मी आरेच म्हणताय अरे वाईट गणपतीचा पहिला दिवस आहे हा पहिल्या आणि शेवटचं कडं मधली कधी बोललाय बापू शेण म्हणणार तुला तुम्ही म्हणा ना माझा बापू कशा हवाय इथं काय ना? आपण फॉकलँडगिरी करायची लोकांकडे ए, ए, चला, ए, आरती करून घे, ए, भावानू. आरती करून घ्या बसलो काय आरती संपल्या असले? हा पसंत घे सगळे या मागणं या आरती झाली आमची. मागल्या घरात चाय पेपर आरती सोपवली तू आधी आलेला का त्याला चाय पियाला का आरतीला ते घरात थांबतोस आहेस तू बाबा गणपती आहे म्हणून कोणतरी चाय पाणी तरी देतो का एरवी उभा करीत नाही तुला मला लक्षात घे आपल्याला काय काय येत तसं अरे काय आपल्या गाडीचं पोरा जमलेली आहे म्हणजे यायला नको काय सगळ्यांबरोबर तुम्ही काय चाललेलं आहे तर कळतच नाही हं, असं पाठवता हो माझी बरोबर अरे काय काय यांचं काय आधी आहे तुला कळतं हा? देव घरात चालले ना पार दारवा पितात म्हणजे काय मी का सांगू माझा चुलता काय सोड तुझी बरोबर असतो ना दिवसभर माझी बरोबर असतं म्हणून काय मी त्याला पाचताय काय सकाळी तोंड धुवायला म्हणून जातो तेवढ्यात दारू पिऊन येत होता हे बाबा हे तुझ्या पैशाची पिताय काय होय हा तुझ्या पैशाची पिताय कोणाच्या पण पैशाची पी पण 6 महिन्याने एकदा तरी डोलव का लोकांना बुगूला पिसू देत तुझी हे तात्या याला सांगून ठेव नाही तर मुरकेटून टाकीन बा जिंग्या आपली चड्डी सावरते काय मला मुरगट होणार असतात तिथं खाली बसलास तरी आमच्यासाठी मो पायपच खाली बसव खाली बसव एकदा वाडीची मिटिंग घ्या आणि काय हरवलंय तर स्वतः मरत लावते हे असं पाठवतो आणि आरत होईल काय रे कोणाकडे याला धरायला सांभाळायला 2 जण लागतात लक्षात की जरा आरत काय वाटलेलं ना परसादी हा एक होता ना परसादी आहे आणि जोरान सांगतो आरती म्हणा म्हणून अरे ह खायचं आम्ही एक फुटा घरात गणपती आलेलं पेढ बिड आणता येत नाही पेढ हवं म्हणा गणपती आलेलं म्हणतात आणता येत नाही कपडे घ्यायला पैसे आहेत ना मग पेढे आणायला पैसे नाही तुझ्याकडे हा काय फुटाणा अरे हा फुटाणा बघतला ना की मला करोनाची आठवण येते दादा शेप्पट सांगतो बघ काय संबंध आहे काय करून आले मी याला नाही तर दिसतो की नाही बघ तसा पंचायतीवर बोर्ड आहे ता फक्त दिला आणि हा पांढरा आहे शेप्पट शेम टू शेम करू ना हे बाबा हे माझी तुला काय- ना फक्त मापा गाड्या येतात बाकी काय नाही तुझ्याकडे काय केलं साहेब माझीकडे फरसाण खाल्ली आणि परसात पण दाबून खाल्ली याला 100 रुपये किलो मला फारसांत चाललं पैसे काढू नको खाल्ली दाबून तर बघ. संबंध आले काय याला खवाट होत होता बघितलं खवाट म्हणतात पोरं ए बघले मला खवाट सांगतो होतात तर खवाट चायचं 3 कोप घेऊन असं फुगस घालून बापूस बोटा चुपत होता ए बाबा चाय गोड लागली म्हणून बोटात बघता फरसान खवाट टाकून दिलं म्हैशी पण शिवलं नाही त्याला बघ रा, सांगतो मी याला सगळं आता बोलेल काय पैसे पण शिवला नाही म्हणजे बघ कसलं फारसान होता वाय जरा शिवरामा द्यायचं ना चांगले पान द्यायचं नाही तर काय चांगला फरसाण होता नाही तर काय चांगल्या चांगला फरसाण आहे नाराम पडलेलं फारसान पोरं याला सगळं नरम पडलेलं नराम पडलेलं नव्हतं केरीला होतं केरीला होतं नराम तुमचं काय झालेलं आहे? केलेलं म्हणजे काय अरे तुम्हाला लक्षात घ्या विषय आधी फरसाण चांगला आज कसं सांगू तुम्हाला आता मी नरम केलं म्हणजे काय काय अरे काय नराम केलेला म्हणजे आता आणलं तर उन्हाळ्यात ना त्या खाली ह्याच्यात ना रे जल्लं शनिवार बाजारात ना टाकी जवळ ना बरं बाजार टाकी जाऊन नरम टाकी जवळ त्या मुतारीच्या मध्ये नाही काय म्हणजे मुतारी जाऊन फसन करायला खायला काय आहे काय तू काय का हात बसलेला नव्हता हात बसलेला नव्हता त्या टाकी जवळ बसतात तिथं फरसाणवाला होता तिथनं फरसाण आणलं पण त्या दगडी सारखं कड चावं नाही उन्हात नाही घेतलं ना जल्लं मग तर चावं नाही म्हणून मग काय केलं बरणीचं ढाकण ठेवलं ढिलं तर साला सापच नरम पडलं म्हणजे झुरली बिरली गेलं फारसान तू पोराला खायला लागला. अरे ढिलं-
ए तिला ठेवला उघडलीला नव्हतं घबरा मेलो अभिनय बाहेर नाही लागलाय तुला काय मागतो आहेस त्या? हा वाद द्यायचा ना चांगलेपर्यंत त्याच्या नाट्याचा फरसाण आणला असेल ना गणेशवाल्याचं संगीत घरातलं एक नंबर त्याला आढळ घेऊन या वाटा उद्या म्हणजे मी आणतो आणि तू वाद